तर नमस्कार मंडळी, मी आडमोठे परेकर मित्रासोबत जातोय अंबाजोगाईला. अंबाजोगाईला जात असताना आम्हाला साईडला लालपरी दिसली. त्याला म्हणलं तेवढ लालपरी, त्याला काय चावलं की काय नाही की धूम 7 मधल्या ऋतिक रोशन सारखं त्यानं रेस वाढवला आणि काय तर लालपरीला केलं ओव्हरटेक. म्हणलं मायो अयो, मी मला आता ह्या ट्रकला करू नको. त्यानं परत रेस वाढवला आणि ट्रकला पण ओव्हरटेक केला. आता माझं काही खरं नाही, मला ते दिसू लागलं बाबा. हे खंडाळा घाट नसून कनेरवाडीचा घाट आहे. हे पार करूनच अंबाजोगाईला जावं लागतंय. रस्त्यात आम्हाला गिरवलीची करिश्मा दिसली, ती बघा काय म्हणायली. कसा आहे दणका माझ्या मित्राचा गाडी पळवायचा. इथून लंडन अमेरिकेला लाईट जाती. आलो, इंतजार खतम. आमचा मित्र टेन्शन मध्ये. ज्याला राख्या द्यायला आलतात त्याला स्वतः उशीर यायला. इकडं पोरांची चर्चा. होय र, आपण जर आटू JCB रोडीला तर JCB चुराच. हे ऐकून आम्ही निघालात ना बाबा, कशाला भानगडीत पडायचे म्हणलात. तिथून आम्ही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलात. तिथं आम्ही विचार करायला मुकुंदराजला जायचं का जेवायला. मग आमचं ठरलं की जेवायला जायचं. मग निघालात जेवायला. तर रस्त्यात बचत गटाची मीटिंग भरली होती आणि त्याच्यातून एक म्हणाली, माय आडमुठे परेकर अंबाजोगाईत आला. मग मित्र मला बसस्टँडच्या समोर भजेले भारी भेटते. तिथं गेला तर भज्याचं दुकान बंद. मला आपण दोघंही पण होते दिसायला. परळीकडे निघाला तर पाऊस चालू झाला. मग काय, एका हॉटेलपाशी थांबलात. साईराम उडपी सेंटर होतं, ढोसा सेंटर होतं. तिथं ढोसा 1 नंबर होता. ते खाल्ला आणि निघालात मग अंबाजोगाई सोडून. ए बाई म्हणलं, आता मी काय थांबत नसतोय. घरी आई वाट बघायली, पाऊस चालू आहे. भिजलो तर आई लय मारायची आणि लय काळजी करते माझी. निघतो, पुढच्या वेळेस येतो, तवा लय वेळ थांबतो. चल टाटा बाय बाय. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा.